नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 उर्दू माध्यमासाठी जळगाव जिल्ह्याचं मेरिट नक्की किती होतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया, जेणेकरून प्रेफरन्स देताना तुम्हाला व्यवस्थितपणे विचारपूर्वक प्रेफरन्स देण्यासाठी मदत होईल। एकंदरीत आपण जर पाहिले तर उर्दू माध्यमाच्या भरपूर जागा या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर विचार केला तर जवळपास 182 जागा त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये उर्दू माध्यमाच्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत मेरिट देखील खूप कमी आपल्याला पाहायला मिळते। SC कॅटेगरीचं मेरिट जर पाहिलं त्या ठिकाणी लो व्हिजनसाठी 112 गुणांचं मेरिट होतं। बरेचसे उमेदवार त्या ठिकाणी मिळाले नसल्यामुळे बऱ्याचशा जागा रिक्त देखील राहिल्याचं पाहायला मिळतं। STचं मेरिट जर पाहिलं नॉट ॲप्लिकेबलचं फक्त 72 गुणांचं मेरिट होतं। वुमनचं मेरिट जर पाहिलं तर 87 गुणांचं मेरिट होतं। त्यानंतर OBC नॉट ॲप्लिकेबल जर पाहिलं तर 86 गुणांचं मेरिट होतं। वुमनचं मेरिट जर पाहिलं तर 86 गुणांचं 96 गुणांचं आहे 96 गुणांचं मेरिट होतं OBC नॉट ॲप्लिकेबल आणि OBC वुमन। तेच जर पाहिलं तर स्पोर्ट पर्सन OBC पाहिलं तर त्या ठिकाणी जागा होत्या परंतु कॅन्डिडेट मिळाले नाही। त्यानंतर OBC फिजिकली ऑर्थो जर पाहिलं 86 गुणांचं मेरिट दिसतंय। त्यानंतर FIJA पाहिलं 94 गुणांचं मेरिट दिसतंय। वुमन जर पाहिल्या तर 86 गुणांचं मेरिट दिसतंय। तेच जर पुढे पाहिलं आपण तर लो व्हिजनसाठी FIJAचं मेरिट जर पाहिलं तर 88 गुणांचं मेरिट दिसतंय। त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊन विचार जर केला तर SBCसाठी सुद्धा जागा होत्या। त्याच पद्धतीने NTBचं मेरिट पहा 85 गुणांचं आहे। NTB वुमनचं मेरिट 81 गुणांचं आहे। त्यानंतर EWS आणि CBCचं मेरिट जवळपास सेम, म्हणजेच EWSचं नॉट ॲप्लिकेबल 116 गुणांचं मेरिट आहे आणि वुमनसाठी जर पाहिलं 111 गुणांचं मेरिट दिसतं। EWS ऑर्थो जर पाहिलं तर त्या ठिकाणी 120 गुणांचं मेरिट आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीने एकूण 182 गुणांचं मेरिट आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येते। तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा। ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।